नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आषाढ महिन्यात खास बनवणाऱ्या पारंपरिक गोड कापण्या. या कापण्या खुसखुशीत, कुरकुरीत आणि खूप दिवस टिकणाऱ्या असतात. एकदा बनवल्या की 15-20 दिवस सहज साठवून ठेवता येतात. आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील अनेक घरामध्ये कापण्या करण्याची परंपरा आहे. पावसाळ्याच्या दिवसात बाहेर जाणं कमी होतं आणि घरात टिकणारे पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. गूळ, गहू, बडीशेप आणि सुंठ यासारखे पदार्थ शरीराला ऊब देणारे आणि पचनाला मदत करणारे मानले जातात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आपण एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे व त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घेतलेले आहे. गूळ विरघळेपर्यंत हलकं गरम करून घेतलं आहे. गूळ पूर्ण विरघळला की हे मिश्रण बाजूला ठेवायचं. आता आपण एका परातीमध्ये 3 वाटी गव्हाचे पीठ व अर्धी वाटी डाळीचे पीठ घेतलेले आहे. त्याच्यामध्ये वेलची पूड, सुंठ पावडर, बडीशेप पावडर, जायफळ पावडर, मीठ व पाव चमचा बेकिंग पावडर टाकलेले आहे. त्यामुळे आपल्याला कापण्या खुसखुशीत व्हायला मदत होईल. आता मी 4 चमचे तेलाचे मोहन घातलेलं आहे. आता हे मोहन आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी उलटण्यानं केलं कारण तेल गरम असतं. आता आपल्याला हे गुळाचे पाणी मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊन घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा गूळ मी ऑर्गॅनिक वापरल्यामुळे गुळाला चॉकलेटी कलर आलेला आहे. तुम्हाला जो अवेलेबल असेल तो वापरा. पीठ आपल्याला आपण पुऱ्या बनवताना जसं तयार करतो त्याप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे. आपण जेवढं पाणी व गूळ घेतलेलं आहे तेवढ्या पाण्यातच आपलं पीठ व्यवस्थित मळून होतं. आपल्याला अजिबात दुसरं पाणी घालायची गरज पडत नाही. आता चांगलं आपण हाताने एकसारखं मळून घ्यावं. आता हे पीठ आपण मळून घेतल्यानंतर त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. हे पीठ अर्धा तास तरी चांगलं झाकून ठेवायचं. आपण रवा घातल्यामुळं तो रवाही त्याच्यामध्ये चांगला मुरला जातो व कापण्या एकदम खुसखुशीत होतात. आपल्याला हे मुरलेलं पीठ परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे व आता आपण त्याच्या कापण्या तयार करणार आहोत. आता मी त्या पिठाचा गोळा घेऊन लाटण्याने लाटून घेत आहे. याला आपल्याला आता खसखस लावायची आहे. खसखस थोडं लाटून झाल्यानंतर त्याच्यावर पूर्णपणे अशी पसरून घ्यायची व सुरुवातीलाच लावल्यामुळे ती चांगली लाटण्याने दाबून आतमध्ये व्यवस्थित बसते व परत निघत नाही. कापण्या करताना आपल्याला जास्त जाड किंवा एकदम पातळ ही पोळी लाटायची नाही, तर आपल्याला मध्यम जाडीची पोळी लाटायची आहे व आपल्या आवडीनुसार आपण कोणत्याही शेपमध्ये कापण्या कापून घेऊ शकतो. मी डायमंड शेपमध्ये घेतलेल्या आहेत. आता ह्या कापण्या आपल्याला काढून घेऊन तळायच्या आहेत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे. आपण हे तेल मध्यम आचेवर गरम करणार आहोत. आता हे तेल पूर्ण चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कापण्या सोडणार आहोत व ह्या कापण्या आपल्याला हाताने एक एक अशा सोडायच्या आहेत. त्यामुळं गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची. आपल्या कापण्या सगळ्या सोडून झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला हलवायचं नाही. 1-2 मिनिटानंतर आपल्याला कापण्या हलवून घ्यायच्या आहेत व हलवत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. आपल्याला ह्याच्या सर्व बाजूनी चांगल्या एकसारख्या भाजण्यासाठी जाळाने आपल्याला हलवत राहावे लागणार आहे. ह्या कापण्या आपल्याला सोनेरी रंगावर तळायच्या आहेत. तुमच्या घरी आषाढ महिन्यामध्ये कापण्या करण्याची प्रथा आहे का? असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा व तुमच्या आईची एखादी टिप्स असेल तीही शेअर करा. आता आपल्या ह्या कापण्या चांगल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेणार आहोत. तुम्हाला ही कापण्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तसेच चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.
हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.